राज्यांवरती आहे आणि भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करायची नाही असा सवाल मोदींनी उपस्थित केला. मोदींना माझा सवाल आहे, आधी अजित पवारवरती कारवाई करा. मोदींना माझा सवाल आहे, आधी हेमंत बिश्व शर्मावरती कारवाई करा. मोदींना माझा सवाल आहे, हसन मुश्रीफवर कारवाई करा. मोदींना माझा सवाल आहे, हे जे तुम्ही 12 आमचे घेतलेले आहेत लोक, यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. मोदी यांची भ्रष्टाचार विरुद्धची जी बोंब आहे ती बोंब नसून पोकळ बांग आहे. सगळे भ्रष्टाचारी या देशातले आपल्या मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई करतायत. ह्याच्यावर किती वेळ बोलणार अजित पवार? हे गुळगुळीत झालंय म्हणावं. आता दुसरं काहीतरी बोला, धमकी बिमकी द्या. अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहादर म्हणून आहे. रोज उठून ते 10 लोकांना धमक्या देतात मतदारसंघात. धमक्या द्या, हे असे वैचारिक विधानं करू नका, तुम्हाला शोभत नाहीत. अमित शहाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जाहीर सभेतला, त्यामध्ये एसटी आणि ओबीसी आरक्षण आम्ही रद्द करू असं त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेनं याची नोंद घेतलेली आहे, एवढंच मी सांगतो. सर, तुम्ही जे लोकसभा मतदारसंघ नाशिक, इंदोर आणि धुळे इथं शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, कांद्याचा प्रश्न मोठा आहे. सरकारने परवा जाहीर केलं की आम्ही एवढा कांदा निर्यात करणार. धुळफेक आहे. सरकारनं केलेली घोषणा ही धुळफेक आहे, खोटाडेपणा आहे. निर्यात बंदीची जी घोषणा आहे यातला पहिला उद्देश होता गुजरातच्या व्यापाऱ्यांना फायदा पोचवणं. गुजरातचे व्यापारी, ठेकेदार, दलाल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्याचा काडी मात्र उपयोग नाही. ज्या देशातली निर्यात बंदी उठवली आहे ते लहान देश आहेत. अफगाणिस्तानमधली, त्याच्यात अफगाणिस्तान, बांगलादेश, बहरीन, मॉरिशस, जिथे कन्झम्पशन अत्यंत कमी आहे आणि त्या देशामध्ये आपल्यापेक्षा स्वस्त कांदा आहे त्या देशामध्ये, बरं का. म्हणजे ही जी आहे ही एक धुळफेक आहे, फसवणूक आहे. पण या संपूर्ण व्यवहारात आणि व्यापारात मोदी आणि शहांनी त्यांच्या गुजरातचा शेतकऱ्यांचा, ठेकेदारांचा प्रचंड फायदा करून दिलेला आहे. ये गलत है, ये गलत है. खरगे साहब का हम बहुत आदर करते हैं, हमारे नेता हैं.